नमस्कार दादा. नमस्कार. मी काय मी योगेश चोपडे. माझ्या वडिलाचं नाव आहे देवीदाजी चोपडे. आज मी अ, काटोलला सचिन घाटे सरांच्या हॉस्पिटलला आलेलो आहे. तर बाबांची सर्जरी मला करायची होती. सर्जरी मीन्स त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि ॲक्सिडेंट मीन्स ते पडलेले, म्हणजे घरीच पडले आणि त्यांचं एज जे आहे जवळपास 79 रनिंग आहे, म्हणजे जवळपास 80च्या घरात पडला. बरोबर. तर त्याच्यामुळं काय आहे की आम्ही म्हणजे स्वतःच्या चालण्याच्या ह्याच्यावर आम्ही आणले त्यांना हॉस्पिटलला काटोलला अच्छा अच्छा. घाटे साहेबांकडे. हां हां. आणि आज त्यांची सर्जरी, काल त्यांची सर्जरी ते पूर्णत्वे सक्सेसफुली झालेली आहे. म्हणजे अच्छा हा अच्छा. आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. यासोबतच डॉक्टरच्या साहेबांचाही अथंग प्रसंग, अथंग त्यांची मेहनत आणि त्यांच्यासोबत जे स्टाफ आहे त्यांचे जे आहे सपोर्ट, बरोबर. त्यांची खूप आम्हाला सपोर्ट मिळाला आणि त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आज बाबाची जे सर्जरी झालेली आहे ते सक्सेसफुली झालेली आहे. आणि आम्हाला खरंच खूप आनंद आहे की आज माझे बाबा स्वतःच्या पायावर ते चालायला लागलेले आहे की या एजमध्ये. बरोबर या एजमध्ये आम्हाला आधी तर डॉक्टर साहेब म्हणाले होते, नाही आमच्याकडे सक्सेसफुली होणार नाही, तुम्ही तुमचे प्रयत्न करा. पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. बरोबर. आणि विश्वास ठेवून त्यांनी त्यांचे जो कार्यकाल आहे तो एकदम चोखपणे निभवला. बरोबर. तेच आज आम्हाला फळ बाबाच्या चालण्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त बरोबर. झालेलं आहे. तर खरंच खूप आभारी आहे डॉक्टर सचिन घाटे साहेबांचा, त्यांचे स्टाफ, त्यांचे नर्स आहे, इथला जो स्टाफ आहे खूप छान आहे, मस्त, म्हणजे सपोर्टिव्ह आहे. बिलकुल बिलकुल. आणि आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही इथे तो जो डिसिजन घेतलेला हां. की नाही, आम्हाला त्यांनी रेफरही केलं होतं, तुम्ही बाबा इथे होत नाही, बरोबर. बरोबर. ऑक्सिजनची गरज पडू शकते. हां. पण आम्हाला माहित होतं आमच्या बाबांची विल पॉवर जी आहे स्ट्रॉंग आहे. बरोबर. आणि अजूनही तिथे धावपळ करण्यापेक्षा हो. नागपूर आम्ही म्हणजे करू शकत होतो, पण धावपळ करण्यापेक्षा, कारण ती धावपळ झाली असती मदतीला. बरोबर. बरोबर. तर त्यामुळे आम्ही हा डिसिजन जो घेण्याचा हे केलेला आहे. बरोबर. तर तो सक्सेसफुली झालेला आहे आणि खूप खूप धन्यवाद. आणि दादा मला एक म्हणायचं आहे की या हॉस्पिटलचं नाव, सरांचं नाव तुम्हाला कोणी सुचवलं? हा, तो खरंच खूप मोठा एक काय म्हणतात त्याला प्लस पॉइंट आहे. माझी जी भाची आहे तिचं इथेच झालेलं होतं सर्जरी. तिचंही पायाचं जे हाड आहे ते फ्रॅक्चर झालेलं होतं. इथेही त्यांच्या याच्यामध्ये स्वरूपामध्ये सक्सेसफुली झालेला. बरोबर. तर तो विश्वास आम्हाला मिळालेला, कारण माझी भाचीच होती इथे. अच्छा. तो एक विश्वास की नाही इथे होऊ शकतं, म्हणून आम्ही इथे बाबांनाही आणलेलं. आज आपाजी एक चांगल्यारीत्या वॉकरवरती चालते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, खरंच ना, आम्ही तर एकदम हॅपी आहोत की या गोष्टीसाठी की बाबा स्वतःच्या पायावर चालायला लागलेले आहे. बरोबर. विदिन सेकंड डे. हा, म्हणजे सर्जरी काल झालेली. बरोबर. आणि आज त्यांचं ते वॉकरने चालायला लागलेलं आहे. यापेक्षा खुशीची गोष्ट काय राहू शकते? बरोबर. 79 एज मध्ये होऊ शकते, ह्या गोष्टी शक्य आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे. हे दुसऱ्या पेशंटसाठी उदाहरण होऊ शकतं एक. नक्कीच होऊ शकते, कारण कसं आहे याच्यामध्ये बरेचसे पेशंट येतात, बरेचशा फॅमिलीज येतात की हे प्रॉब्लेम चालूच राहते. बरोबर. हे एक खूप मोठं त्यांना प्रोत्साहन मिळेल की नाही. लोकांचं म्हणणं असं राहते दादा की 80 नंतर आपण काय करायचं आहे आता जर त्यांचं ऑपरेशन सक्सेस राहील का, चालणार की नाही, तर त्या लोकांना आपण काय म्हणू शकतो? नाही, चालू शकतात, फक्त स्वतःची विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे आणि आपल्यापेक्षा डॉक्टरांवर किंवा स्टाफवर विश्वास पाहिजे. सगळ्या गोष्टी शक्य होतात. आता जसं आपण बरेच काही कॉम्प्लिकेशन होते, त्या कॉम्प्लिकेशनमध्ये आपण म्हणजे सरांनी पण सांगितलं तुम्हाला की बुवा तुम्ही मी रेफर करतो बुवा, किंवा त्यांना ICU सेटअप लागू शकते बुवा. जसं ECGमध्ये चेंजेस होते आणि त्यांचा हार्टचा पण प्रॉब्लेम निघाला मध्येच. परत त्यांना डायबिटिक शुगर पण वाढलं होतं.
तरी पण आपण सर्वांनी पूर्ण याच्याने म्हटलं की नाही बुवा सर आम्हाला तुमच्यावर भरोसा आहे आणि आम्ही करू बुवा. याच्या संदर्भात काय बोलायचं आहे? हां, तर हा जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे, हं, याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची आहे आपला जो पेशंट असतो किंवा आपले जे परिवारामधलं ज्याचा कोणाचा झालेला असतो. बरोबर. जसं माझ्या वडिलांचा झालेला आहे आम्हाला हो, माहिती आहे, की हो, हो. ते काय सोचू शकतात किंवा ते कुठल्या मेंटलीनं राहू शकतात. कारण बरोबर. याच्यामध्ये मेंटली राहणं खूप गरजेचं आहे. कारण ही खूप नाजूक स्थिती असते. हो, या टाईपची फ्रॅक्चर होणं, हो. खूप नाजूक हे असतं. तर त्याच्यामुळं असं वाटतं, की आणि दुसरी गोष्ट, की याच्यामध्ये डॉक्टर साहेबांचाही खूप मोठा सपोर्ट मिळाला बरोबर. आणि सर्जरीसाठी त्यांनी म्हटलं होतं, की त्यांनी हो. ऑक्सिजनची कमी पडू शकतं आणि ज्या त्रुट्या असतात हे झाल्यानंतर बरोबर, सपोर्ट केला नाही बरोबर. पेशंटनी तर काय होणार. तर ह्या गोष्टीचं आम्हाला माहिती होतं, की ह्या गोष्टीचं आम्हाला गरज फारसं पडणार नाही म्हणून आम्ही तो डिसिजन घेतलेला. जसं आपल्याला सुगणीवाले सर आले होते काल. सुगणीवाल्या डॉक्टरांनी पण सांगितलं आपल्याला की बुवा बुवाजीचं म्हणजे बुवा प्रॉब्लेमॅटिक आहेच, तरी पण आपण सपोर्ट केला त्यांना. हो, त्यांचाही खूप सपोर्ट मिळाला. हो, थँक्यू सो मच डॉक्टरांचं. हो. गायधने सरांची. हा, गायधने साहेबांचा पण खूप खूप सपोर्ट मिळालेला. त्यांनी खूप सपोर्ट केला आणि ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं हो, आज बुवाजी चालते. आज जे आम्हाला जे मिळालेलं आहे हो, हो. त्यासाठी खरंच खूप खूप आभार. खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.